सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य। MSc झुलॉजी झालेली आहे। महाविद्यालयीन काळात अनेक राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धांमध्ये तिने सहभाग घेतला आहे। मराठवाडा साहित्य संमेलनातून तिने सहभाग घेतला आहे। काव्यधारा हास्यसंध्या पुणे, कोथरूड फेस्टिवल ज्यामध्ये रामदास फुटाणे, अरुण म्हात्रे, सौमित्र, अशोक नायगावकर यांचा सहभाग होता, त्यात तिचा सहभाग होता। इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर तिचे मिलियन्सवर फॉलोअर्स आहेत। तरुण वर्गामध्ये ती विशेष लोकप्रिय आहे। ABP माझाच्या कार्यक्रमात तिचा सहभाग आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ती आमची विद्यार्थी। आयोजकांचे धन्यवाद। सर्व मोठ्या कवयित्रींमध्ये मला आज मंच शेअर करता येतोय त्यासाठी, आणि सर्वच मोठी लोक म्हणजे दादा गोरे सर, ठाले पाटील सर, फमू शिंदे सर, अनुराधाताई समोर असताना थोडं दडपण येतच आहे, पण तुम्ही जाणकार आहात, सांभाळून घ्या। कविता ठेवते। कवितेचं शीर्षक आहे मला आई व्हायचं नाही। आईच्या मातृत्वाचं आणि दातृत्वाचं नेहमीच कौतुक केलं जातं, पण ते तिला हवं आहे का हे कधीच तिला विचारलं जात नाही। कवितेचं शीर्षक आहे मला आई व्हायचं नाही। बाईचं जीवन अवघड असतं इतकंच आईनं सांगितलं। बाईचं जीवन अवघड असतं इतकंच आईनं सांगितलं, ऐकून मीही आई झाले आणि कधीच काही नाही ना मागितलं। बाईचं जीवन अवघड असतं इतकंच आईनं सांगितलं, ऐकून मीही आई झाले आणि कधीच काही नाही ना मागितलं। ज्या वाटा आई गेली मी त्याची पाईक झाले। ज्या वाटा आई गेली मी त्याची पाईक झाले। धर्म, संस्कृती, इज्जत सारे माझ्या पत्री आले। लेक घराची अस्मत असते बाबा नेहमी सांगायचे। लेक घराची अस्मत असते बाबा नेहमी सांगायचे। मी मुक्याने मान डोलवी काही नाही मागायचे। टीव्हीवरती काय बघू, शाळेत घरात कसे वागू, मोठ्याने तू हसू नको, पुरुषासारखी बसू नको। खेळ खेळ भातुकलीचा, प्रेमाचा आणि आपुलकीचा, सावित्री आणि सीता हो, त्यांच्यासारखं जगायचं। मी हसून हो म्हणाले काही नाही ना मागायचं। माझी दुनिया माझे घर मी काय शोधायचे। माझी दुनिया माझे घर मी काय शोधायचे। कट्ट्यावरती हुल्लड घालता मुलं रोज बघायचे। मुजोर वारा कधी उरी झिम्मा घालत दाटायचा। मुजोर वारा कधी उरी झिम्मा घालत दाटायचा। रोम रोम तुटताना सूर्य कवटाळू वाटायचा। माझं मी पण मला बोचतं मी कधीच सांगितलं नाही। माझं मी पण मला बोचतं मी कधीच सांगितलं नाही। माझा झरा माझा पाऊस मी कधीच मागितला नाही। कधी वाटे बंध तोडून मोकळे होऊन जरा जगू। कधी वाटे बंध तोडून मोकळे होऊन जरा जगू। बाई पण जरा राहू दे, बाबा होऊन का बघू। बाबा नसताना मी त्यांची पॅन्ट घालायचे। बाबा नसताना मी त्यांची पॅन्ट घालायचे। आई फार हसायची आणि बाबा म्हणूनच बोलायचे। वेळ प्रसंगी पुरुषासारखी उभी असतेच ना बाई। वेळ प्रसंगी पुरुषासारखी उभी असतेच ना बाई। मग शोधून का सापडत नाही बाबामध्ये माझी आई। मग शोधून का सापडत नाही बाबामध्ये माझी आई। स्त्री पुरुष समानतेच्या रोजच शिकते भाकड कथा। या स्त्री पुरुष समानतेच्या रोजच शिकते भाकड कथा। कोमल चेहऱ्यावर ॲसिड फेकलं तो हात कुणाचा होता। मी विश्वाची जननी आहे मला रोज कळते। मी विश्वाची जननी आहे मला रोज कळते। आणि मग स्टोच्या भडक्याने बाईच का जळते। तुमच्या पोथ्या तुमचे नियम तुमचे सारे चमत्कार। तुमच्या पोथ्या तुमचे नियम तुमचे सारे चमत्कार। भाषणांनाच ऊत येतो जेव्हा घडतात बलात्कार। वर्गामधला गुरुसुद्धा कोपऱ्यामध्ये नर होतो। वर्गामधला गुरुसुद्धा कोपऱ्यामध्ये नर होतो। गरज नसताना पाठीवरती शाबासकीची थाप देतो। संस्कृतीच्या नावाखाली माझे अंग अंग झाकतात। संस्कृतीच्या नावाखाली माझे अंग अंग झाकतात आणि उंच महालिक कला म्हणून कोठ्यावरती उघडं बघतात। बिकनीवरचा फोटोशूट, बिकनीवरचा फोटोशूट संस्कृतीचं काय झालं। बिकनीवरचा फोटोशूट संस्कृतीचं काय झालं। व्यापाऱ्याचा माल विकण्या तुम्ही तिला नागडं केलं। स्त्री स्वातंत्र्याचा खेळ सारा मलाही आता कळतो आहे।
हा स्त्री स्वातंत्र्याचा खेळ सारा मलाही आता कळतो आहे. बाप, भाऊ, पती, प्रेमी कोण बनून छळतो आहे. माझ्यामध्ये आहे भूक, माझ्यामध्येही आहे भूक. प्रकृतीचा तो चमत्कार, लाजरा बुजरा शोधून नर करू मी बलात्कार. वासनेने बरबटलेला माझा चेहरा कसा दिसेल, वासनेने बरबटलेला माझा चेहरा कसा दिसेल. श्वापदा परी हिंस्र की तोही सौंदर्याचं प्रतीक असेल. आई म्हणे माझी राणी सुंदर प्रेमळ असते बाई, आई म्हणे माझी राणी सुंदर प्रेमळ असते बाई. तिच्यावरी वात्सल्यता सृष्टीची ती उत्तरदायी. मी म्हणाले माझी आई तू जरी झालीस बाई, मी म्हणाले माझी आई तू जरी झालीस बाई. माझ्या कुशीत अंगार खेळतो, मला आई व्हायचे नाही, मला आई व्हायचे नाही. कविते पुढची, कवितेचं शीर्षक आहे बाईपणाचा धर्म. ते म्हणतात काळ बदलला, ते म्हणतात काळ बदलला, बदललाही असेल कदाचित. ते म्हणतात काळ बदलला, बदललाही असेल कदाचित. पण बाईनं एखाद्या पुरुषाला नासवलं, की मुलीनं मुलाला फसवलं, की राजानं मुलाला डावलून लेकीला उत्तराधिकारी म्हणून बसवलं, असं काही होताना दिसत नाही. काळ बदलला म्हणून बाईपणाचे संदर्भ बदलत नाही. बाईने बाईपणाचा धर्म जपला पाहिजे, बाईने बाईपणाचा धर्म जपला पाहिजे. एवढंच काय, तो धर्म तिला शिकवला जातो. तसा बाईचा दुसरा कुठला धर्म शिल्लक राहतो. बाई हिंदू किंवा मुसलमान नसते, बाई शीख किंवा ईसाईही नसते, बाई केवळ बाईच असते. बाई हिंदू किंवा मुसलमान नसते, ती शीख किंवा ईसाईही नसते, बाई केवळ बाईच असते. सारेच धर्म तिच्या विरोधात असतात, सारेच धर्म तिच्या विरोधात असतात. तिच्या शरीराला बंदिस्त करून तिला छळतात. पुरुष असो की धर्म बाईच्या शरीराभोवती घुटमळतात. आजचा स्त्रीवाद, 4 पुस्तके, कविता किंवा छापून आलेले फुटकळ लेख उत्तर होऊ शकत नाही. आजचा स्त्रीवाद, कविता, पुस्तके किंवा छापून आलेले फुटकळ लेख उत्तर होऊ शकत नाही. स्त्री पुरुष कधीच एक समान नसतात, स्त्री पुरुष कधीच एक समान नसतात. पुरुष हिंसक, कठोर, बाया कोमल, हळव्या असतात. स्त्री पियक्कड, नामद, अहंकारी पुरुषाशीही जुळवून घेऊ पाहते. स्त्री पियक्कड, नामद, अहंकारी पुरुषाशीही जुळवून घेऊ पाहते. मात्र केवळ सिगारेट पिणारी मुलगी समाजासाठी संकट बनून जाते. चाकोरी तोडून 4 बायांशी सलगी करणारा पुरुष मर्द गणला जातो. चाकोरी तोडून 4 बायांशी सलगी करणारा पुरुष मर्द गणला जातो. आणि हेच बाईनं केलं तर तो व्यभिचार गणला जातो. काळ कोणताही असो, काळ कोणताही असो, त्यानुसार बाईचं एक रूपक बनवलं जातं, तोडलं मरोडलं जातं. कधी बाई विटाळ चांडाळ असते, कधी बाई विटाळ चांडाळ असते, कधी सती बनवतात तर कधी देवी भासते. आणि आज तर सेक्स डॉल मडोना हवी असते, आज सेक्स डॉल मडोना हवी असते. बाईसाठी काळ कधीच बदलत नाही, बाईसाठी काळ कधीच बदलत नाहीत. बदलतात तिची रूपकं, बदलतात बाईपणाचे संदर्भ. काळ बदलला म्हणतात, काळ बदलला म्हणतात, बदललाही असेल कदाचित. बाईला तो अजून तरी माहीत नाही, बाईला तो अजून तरी माहीत नाही. सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य.